नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनिक डिझाइन आणि पाठीमागचे हुक पाहिले, त्याचा समोरचा भाग आज आपण पाहणार आहोत। बघा, मी आता हे पाठीमागचा भाग पहिले आखून घेतला आहे जशास तसा। आता इथे शोल्डर कमी घ्यायचा आहे, 6 इंचाचं शोल्डर घेतले मी आणि 6 इंचाची आर्म होल। आता 1 इंचावर आखून मी गोलाई देते आर्म होलला। आता इथं मागच्या साइडनुसार आपण उंची घेतली। आता समोरचा भाग असल्यामुळे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा उंची घ्यायची आहे आणि प्रिन्सेस कट असल्यामुळे 3.5 इंचावर मी मार्किंग करून परत 1.5 इंचावर मार्किंग करते। आता इथला भाग आपल्याला कट करायचा आहे, इथे 1 इंच वाढवून घ्यायचं। आता हे 1.5 इंच वाढल्यामुळे आपण समोरच्या साइडला 1.5 इंच वाढवणार आहोत। त्या अगोदर आपण छातीचे माप घेणार आहोत। छातीचे माप होते आपले 34 इंच। 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे मी 8.5 आणि 2 इंच म्हणजे 10.5 इंचावर मार्किंग केली। आता इथे 1.5 इंच वाढवायचे, त्यामुळे इथे एक मार्किंग करून घेते। परत वरच्या साइडला 1 इंच वाढवायचं आणि याला एक लाइन मारून घेते। आता इथे आपल्याला उभी मार्किंग करायची आहे 4.5 इंचावर प्रिन्सेस कट असल्यामुळे इथं 4.25 इंचावर। आता हे असा आकार देऊन आपण प्रिन्सेस कट मार्किंग करून घेणार आहोत। आता इथं आर्म होलची गोलाई घेतली, तिथं 1 इंचावर मार्किंग करून मी असा प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे। आता गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि उंची घेतलेली आहे 5.5 इंच आणि त्याला हे बघा अशा प्रकारे मी आखून घेतलेला आहे। तुम्ही हवी ते इथं डिझाइन आखू शकता किंवा गोल पण करू शकता। बघा अशा प्रकारे आता हे आपण मार्किंग करून कटिंग करून घेणार आहोत। पाठीमागचे हुक असल्यामुळे आपल्याला आता इथं कोणताही भाग कट करून घ्यायचा नाहीये, फक्त प्रिन्सेस कटचा आतला भाग आहे तोच आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आता इथं 2 भाग करून घ्यायचे नाहीयेत आपल्याला। हा इथं 1/2 इंच आणि इथं हे 1.5 इंचाची मार्किंग केलेली कट करून घेतले आणि हा भाग आता असा जोडून घ्यायचा आहे आपल्याला। आता ब्लाउज पीसवर मी कट करून घेते। आता हे कट केल्यानंतर आता आपण जोडायला घेऊयात। आता हे बॅक साइड हुक आहेत, त्यामुळे समोरचा भाग आपल्याला जशास तसा ठेवायचा आहे आणि फक्त गळा तेवढा आपल्याला शिवून घ्यायचा आहे। हे ऑर्गेन्झाचं कापड आहे, त्यामुळे थोडंसं पातळ कापड आहे। आता हे गळा आखून घेऊयात आपण। आता हे शिवायला घेतल्यानंतर जसा कट केलेला होता तशाच प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचा आहे। आता हे मधला भाग कट करून याला कट लावून घेऊयात आपण। कोपऱ्याने कट लावून घेतलेले आहेत मी। आता हे सरळ करून यावरती एक शिलाई मारून घेऊयात। इथे तुम्ही कॅनव्हास लावून पण शिवून घेऊ शकता, त्याची पण फिनिशिंग खूप छान येते। तर इथे हळूवार एक शिलाई मारून घेऊयात। चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राइब करा, आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। हे बघा, हा पूर्ण आखून शिवून मी तयार करून घेतलाय। त्यानंतर आता हे पण भाग मी तयार करून घेते आणि आता आपण जोडायला घेऊयात। हे बघा अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर हे वरच्या दिशेने मी जोडून घेते। हाही भाग, कोणताही भाग आता हे जास्त ओढायचा नाही किंवा ताणून घ्यायचा नाही, एकदम सावकाश आणि हळूवार आपल्याला हे शिवून घ्यायचं असतं। हे बघा अशा प्रकारे इथे परत एक शिलाई मारून घेते मी नंतर। आता हे दुसरा भाग मी खालच्या साइडने शिवायला घेते।
इथे 2 शिलाई मारून घ्यायच्या आणि एकदम सावकाश असा दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे झाले दोन्ही प्रिन्सेस कटचे भाग जोडून। आता खालच्या साईडला आपण पट्टी जोडून घेऊयात। ही बघा, ही 1.5 इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे। ती एक साईड फोल्ड करून घेते आणि आता ही जोडायला घेऊयात आपण। तो थोडासा कपडा फोल्ड करून घेते म्हणजे व्यवस्थित फोल्ड केला जाईल खालच्या साईडला। तर यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आणि हे कापड आता खालच्या दिशेला जोडून घेऊयात आपण। अशा प्रकारे आता आपला हा समोरचा भाग जोडून झालेला आहे। भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।